इंद्रायणी नदी धोक्याच्या पातळीवर एनडीआरएफ तैनात. नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनल. आजची मोठी बातमी पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहरातून. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहराला अक्षरशः पावसाने वेढले आहे. अनेक भागांमध्ये रस्ते जलमय झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. देहू परिसरातील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. काही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. नदीकाठच्या आणि सखल भागातील अनेक रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे, नदी नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. दरम्यान अद्यापही पावसाचा जोर कायम असून पुढील काही तास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी अनिल कांबळे, पुणे.